नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? बघा, एक सरासरी गुण तुमच्यासाठी प्रश्न घेऊन आलोय. प्रश्न काय बघूया आपण. चला, एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी गुण 50 आहेत, 10 मुली व 20 मुलांचे सरासरी गुण 60 आहेत, तर त्या वर्गातील 10 मुलींचे सरासरी गुण किती? मित्रांनो, खूप सोपा प्रश्न. काय माहितीये का, अगोदर त्या एका वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? टोटल 10 मुली व 20 मुलं आहेत ना, म्हणजे टोटल झाली 30. आणि या 30 विद्यार्थ्यांच्या गुणाची सरासरी किती दिल्या? 60. मग काय करायचं सर, 30 गुणिले 60 बरोबर सायंत्रिक 18 वरचे 2 शून्य, हे 1800 टोटल गुण झाले. किती विद्यार्थ्याचे? 30 विद्यार्थ्याचे. मग त्याच्यामध्ये मला सांगा, 20 काय फक्त मुलं आहेत, मग 20 मुलांच्या सरासरी गुण किती आहे? 50 आहे. मग 20 गुणिले 50 करा, 5 गुणिले 10 वरचे 2 शून्य 1000, हे झाले 1000 फक्त 20 मुलांचे मार्क्स. मग या दोघांची वजाबाकी म्हणजे मित्रांनो, हे 800 कोणाचे मार्क्स आहेत? 30 लेकरांमधून 20 मुलं काढले म्हणजे फक्त 10 मुलींचे मार्क्स 800. मग आपल्याला मार्क्स नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे त्या गुणांची सरासरी, मुलींची सरासरी 10 मुलींची. मग काय करायचं सर, 800 गुण खाली 10 मुली, 10 1 10, 10 8 80, 10 शून्य इथं म्हणजे 80. 80 काय आलं पाहिजे आपलं? 10 मुलींची काय फक्त सरासरी आली पाहिजे. थँक्यू.